एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राकडे गेलेला असतो आणि तो बघतो की त्याच्या मित्राच्या हातात काहीतरी वस्तू असतात पिशवीमध्ये, कॅरी बॅगमध्ये, आणि तो खड्ड्यात टाकून तो खड्डा बुजवत असतो. खड्डा बुजवून झाल्यानंतर तो मित्र त्या पहिल्या मित्राकडे येतो आणि त्याला विचारतो, अरे तू काय ह्या खड्ड्यात तू काय टाकलंस? तर तो हसतो. तो म्हणतो, त्याचं असं झालं आहे की एक 4-5 दिवसापूर्वी मी वडापावच्या गाडीवर गेलो, कारण वडापाववाला माझा चांगला मित्र आहे. त्याचं पण पोट भरलं पाहिजे ना, त्याचं पण आयुष्य चाललं पाहिजे ना. मग मी वडापाव खाल्ले, 2 वडापाव खाल्ले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी भेळेच्या गाडीवर गेलो, तिथे भेळ खाल्ली. मग मी आजारी पडलो, पोट दुखायला लागलं, संडास व्हायला लागले. मग मी डॉक्टरांकडे गेलो, कारण डॉक्टरांचंही पोट आहे, त्यांचंही आयुष्य चाललं पाहिजे, तेही जगले पाहिजेत. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला दिल्या, त्या पण केल्या, कारण त्या पॅथॉलॉजिस्टचं पोट भरलं पाहिजे. त्या करून आलो आणि मग डॉक्टरांनी काही मला मेडिसिन दिले. मग मी चुपचाप जाऊन ते प्रिस्क्रिप्शन मेडिकलवाल्याला दाखवलं. मेडिकलवाला हे तुझा माझा दोस्तच आहे, त्याचंही पोट भरलं पाहिजे, तोही जगला पाहिजे. मग काय केलं, मी मेडिसिन घेतली. आता ही सकाळी मेडिसिन घेतली आणि आता तीच मेडिसिन मी तिकडे खड्ड्यात टाकली. तो मित्र म्हणाले, अरे एवढं सगळं केलंस, आता तुला सगळ्यांच्या जगण्याची काळजी आहे, मग ती मेडिसिन का खड्ड्यात टाकलीस? तर म्हणाला, अरे मी जगलो पाहिजे ना. नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर. आपलं आरोग्य वाटेवर खूप खूप स्वागत. हा, आता मी तुम्हाला जो जोक सांगितला, खरं तर तो जोक आहे, पण काही बाबतीत ही वस्तुस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढा हा जोक काही वेळा चपकल बसतो. आता आम्ही रोजच्या रोज जेव्हा पेशंट बघतो, तेव्हा काही पेशंट असे असतात की त्यांची कुठच्याही प्रकारची मेडिसिन चालू नसतात. म्हणजे त्यांना डायबिटीस नसतो, हायपरटेन्शन नसतं, थायरॉईड नसतो. हे जे नेहमीचे प्रचलित जे आजार आहेत त्यापैकी कोणताही आजार नसतो. अशा पेशंटना मी त्यांच्या समोर लगेचच सांगतो की तुम्ही जगातले सुखी माणसं आहात. हे असं मी का सांगतो, आणि त्यांनाही ते पटतं. कारण काय आहे की एकदा तुम्ही मेडिसिन कोणतीही सुरू केलीत, मग ती कुठच्याही पॅथीची असोत, आणि त्यात करून खास करून ॲलोपॅथीची जी असतील, तर त्याचे साईड इफेक्ट्स काही वर्षानंतर तुम्हाला भोगावेच लागतात. ते सुरू होतात. अगदी करेक्टली जर डायग्नोसिस केलेलं असेल, एकदम करेक्ट प्रमाणात औषध दिलेलं असेल, आणि त्या पेशंटने ते हळूहळू कमी करायचा प्रयत्न केला आणि त्या औषधापासून स्वतःला बाजूला करायचा प्रयत्न केला, तर या पद्धतीने जर पुढची ट्रीटमेंट चालू झाली, त्याचा डोस कमी झाला, तर मात्र मग हे साईड इफेक्ट आपण बऱ्याच प्रमाणात काय तर 100% टाळू शकतो. पण असं होताना आम्हाला असं पाहायला मिळतं का? नाही. उलटं असं होतं की तुम्ही एखाद्या आजारासाठी एक औषध घेता, समजा डायबिटीस आहे, तुम्ही एक 5 वर्षापूर्वी एखादी गोळी सुरू करता. एक 3-4 वर्षात त्या गोळीचा इफेक्ट कमी होतो, मग दुसरी गोळी घ्यायला लागते, दुसरं एखादं मेडिसिन ॲड करायला लागतं, मग काही दिवसानंतर तिसरं. म्हणजे ही औषधांची जंत्री वाढतच जाते, आणि जसजशी ही औषधं वाढत जातात तसतसे हे साईड इफेक्ट पण वाढत जातात. आणि एक क्षण असा येतो की डॉक्टरही आपल्या हाताबाहेर काही करू शकत नाही. डॉक्टरांच्याही हातात काही नसतं की तुम्हाला तुमची शुगर वाढते, तुमच्यामध्ये ते सिम्पटम्स दिसत आहेत, तुमचा आजार वाढतो आहे, त्यामुळे अपरिहार्यपणे आम्हा डॉक्टर लोकांना औषधं वाढवायला लागतात. मग इथे फसगत कुठे होते? तर ज्यावेळी एखादा आजार होतो, त्यावेळी तो आजार कमी करायचा आपण मनापासून प्रयत्न करत नाही. पेशंट लोकांमध्ये पेशंट हा शब्दच मुळात कुठून आला की पेशन्स, यापासून तो पेशंट हा शब्द आला. तुमच्यात आजकाल मी बघतोय की पेशंटमध्ये पेशन्सच नसतात. हे पेशन्स कशाच्या बाबतीत असतात की एखादा आजार जर निर्माण झाला तर तो कमी व्हायला आपल्या शरीराला वेळ दिला पाहिजे, आपल्या शरीराला तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि हे ट्रेनिंग कसं देणार? तर आपल्या मनाद्वारे ते ट्रेनिंग दिलं पाहिजे. आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की कोणत्याही कारणाने किंवा विनाकारण असेल, ज्याला आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो, मी जर आजारी पडलो तर मला बरं करण्याची शक्ती माझ्याच शरीरात आहे. माझ्या शरीराचं हे इनबिल्ट जे काही स्वरूप आहे, त्याच्यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम आहे, इम्युनिटी आहे, माझ्या मनाची ताकद आहे, माझ्या शरीराची ताकद आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला या आजारापासून दूर करायला सक्षम आहेत. पण आपण काय करतो की ह्या सक्षमतेवर, ह्या मनाच्या शरीराच्या ताकदीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास ठेवतो मेडिसिनवर, आणि तिथेच आपण फसतो.
ज्या ज्यावेळी आपण मेडिसिनवर विश्वास ठेवतो आणि ही मेडिसिन घ्यायला सुरुवात करतो त्यावेळी आपलं शरीरातलं हे फीडबॅक मेकॅनिझम कोलॅप्स होतं. फीडबॅक मेकॅनिझम किंवा शरीरातली आपली पॉवर्स असतात, शरीरातली आपली ऊर्जा असते, ती काय म्हणते, अरे तुला गरज नाही आहे आमच्या ऊर्जेची, आमच्या पॉवरची, तर आम्ही कशाला हे करू. मग ते आळसावतात, मंदावतात आणि दुसऱ्या बाजूने ही मेडिसिन तुमच्या शरीरावर ताबा मिळवायला लागतात. आणि ज्या ज्यावेळी हा ताबा वाढत जातो त्यावेळी तुम्हाला मेडिसिन पुन्हा पुन्हा घेण्याशिवाय मग पर्यायच उरत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही बरे होत असतात तर ते बरे होण्याचा एक आनंद असतो. आजकाल हा आनंद लोकांमध्ये खूप कमी झाल्याचं मी बघतो. म्हणजे एखादा पेशंट जेव्हा एखाद्या मोठ्या आजारातून बरा होतो किंवा तो बरा होत असतो, एक धरून चला डायबेटीस आहे, त्याची शुगर लेवल्स कमी होत आहेत. शुगर लेवल हा वेगळा क्रायटेरिया आहे, पण त्याच्या बाकीचे जे सिम्पटम्स आहेत, म्हणजे लघवीचं प्रमाण वाढलेलं असतं, वजन कमी झालेलं असतं, अशक्तपणा आलेला असतो, थकवा आलेला असतो, त्या सगळ्या गोष्टी कमी कमी होत असतात आणि शरीराला एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद मिळत असते. पण हे पेशंट नोटीसच करत नाही. पेशंट सारखा त्या पॅथॉलॉजीच्या मागे लागलेला असतो. हां, आज शुगर किती आली, 200. अरे काल माझी 200 होती, आज आता माझी 300 झाली, आज आता माझी 220 झाली. म्हणजे हा जो एकच क्रायटेरिया, एकमेव क्रायटेरिया नाही आहे पॅथॉलॉजी हा. पण पेशंट लोक हे मेडिसिन आणि पॅथॉलॉजीच्या टेस्ट ह्याच्या इतके मागे लागलेले असतात की आपल्या शरीराची स्वतःची ऊर्जा आहे, आपल्या मनाची स्वतःची ताकद आहे. आपण बरं व्हायचं जे काही क्रेडिट आहे ते आपल्या शरीराला, मनाला द्यायचं विसरतात. आणि हा जेव्हा केऑस निर्माण होतो त्याच वेळी मग हे आजार अजून अजून बळावत जातात, कारण तुमची नैसर्गिक शक्ती तुम्ही घालवून बसता. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मुळात आधी आयुर्वेद सांगतं त्याच्याप्रमाणे कुठचाही आजार होऊ नये म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे. आजार होऊ नये म्हणून जी जी काळजी घ्यायची ती आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगतोय, ती घ्याच. त्यातूनही कधी आजारी पडलात तर आपल्या मनाच्या ताकदीवर, आपल्या शरीराच्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि त्याच्यासोबत एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून मेडिसिनचा उपयोग करा. असं जर तुम्ही केलात तर तुमचे आजार लवकर पडून जातील, तुम्ही लवकर बरे व्हाल आणि या मनाच्या ताकदीवर पुन्हा तुमचं निरोगीपण तुम्ही खेचून आणू शकता. हाच या व्हिडिओचा मी संदेश देतोय. पुन्हा एकदा सगळ्या तुम्ही जे माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघताय त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि मला असंच सपोर्ट करा. जय आयुर्वेद. धन्यवाद.